Hello, hello. This is the My Artifact episode number 969. आजची तारीख आहे 3 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. 10 वाजले का? 10 नाही रे, सॉरी. 8 साडेआठ वाजता मी जेवायला केलं. 8 वाजता जेवायला बसलो. 8:30 वाजले असतानाच जेमतेम 8:30 किंवा 8:45 वगैरे झाले असतात या. ओके, आज का झालं रा? आज सो मच अजीबसं झालं यार या. मी नेहमी विचार करतो की माझ्या लाईफमध्ये बहुत सारे स्ट्रेस राहील समोर लाईफमध्ये. कारण ज्याप्रमाणे मी लाईफ चॉईस केली आहे, समोर जाऊन एवढं काम राहीन, कामाचं प्रेशर आणि इट्स टू मच स्ट्रेस या. तर आज मी नाही का एक वाव आज मी नाही का एक थोडासा छोटासा स्ट्रेस मी स्वतःवर घेतला. म्हणजे स्ट्रेस आला मला थोडासा, तर त्याचा परिणाम झाला माझ्या बॉडीवर बिलकुल अजीबसा होता यार. म्हणजे इट वॉज सो मच स्कॅरी. कारण स्ट्रेस म्हणजे काय असते? स्ट्रेस म्हणजे तणाव, म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे तणाव. म्हणजे आपण ती गोष्ट करायला नाही पाहिजे होती, ती गोष्ट केली यार, किंवा ती गोष्ट केली ते चुकीची झाली आणि त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान झालं. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तणाव येते. म्हणजे आपण जे केलं ते वाईट केलं, रिग्रेट फील होते. त्याला आपण थोडं सॉरी म्हणल्यानंतरही आपल्याला वाईट वाटते राव, कारण नुकसान झालं आहे. आपण जे केलं त्याचं नुकसान झालं आहे. तर तो एक तणाव असतो, तो आपल्या डोक्यामध्ये राहतो असं ॲक्च्युली म्हणतात तसंही. बट साला नाही का, तो सिध्या हार्ट म्हणजे माझ्या ब्लड पंपिंग सिस्टीममध्ये पण सुद्धा एक प्रकारे असं भयानक वाटून राहिलं. म्हणजे प्रत्येक श्वास घ्यायच्या वेळेस असं वाटत आहे का तू श्वास घेणे लायक बी नाही आहे, बॉस मर जा तू, असं काइंड ऑफ लाईक वाटत होतं. आणि बहुत छाती अशी दाटून आल्या टाईप वाटते. म्हणजे जस्ट लाईक मी 10-12 सुपाऱ्या एकाच वेळी दनादन खाल्ल्या, अशाप्रमाणे दाटून आली होती छाती. जस्ट लाईक. आणि हे तर जस्ट एक छोटासा स्ट्रेस होता यार, एकदम बिलकुल छोटासा, असं काही खास नाही केलं होतं. बट एक छोटासा स्ट्रेस म्हणून माझ्या बॉडीमध्ये इतकं भयानक केमिकल रिॲक्शन झाले का आय कॅन इवन इमॅजिन. जस्ट सो मच स्ट्रेस. तर विचार कसा होता, तुला समोर राहील तर कुड यू कॅन हँडल दिस? आपल्याला नाही का प्रिपेअर राहायला पाहिजे राहूया या गोष्टीसाठी. आणि आपल्या लाईफमध्ये नाही का आता प्रत्येक सिच्युएशन नाही का, आता आज आपल्याला स्ट्रेस आलं, हळूहळू असे प्रकारचे. आणि हे स्ट्रेस का आपण का आज पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं आहे का राव? नाही, आज पहिल्यांदा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगत आहे. ॲक्च्युली आपण एक्सपिरियन्स खूप वर्षा अगोदरपासून करत आहे. तुला माहीत आहे डूड, खापरखेडामध्ये किती भयानक स्ट्रेस होता. त्याला काय एकदम ते माणसं, आणि त्याच्यानंतर ठेकेदार, त्याच्यानंतर गौतम, जस्ट, आणि त्याच्यानंतर तो कोमल घोमकाडी. जस्ट काइंड ऑफ लाईक असं वाटत होतं एकेकाला मारू. जस्ट सो मच स्ट्रेस. बहुतच भयानक होता ते खापरखेड्याचा जो सिच्युएशन होता ना, तो बहुतच भयानक होता. विचार केला झाला बरं झालं निकललो मी तिथून, कारण इथे काहीच नव्हतं या, सच्ची मी काहीच नव्हतं. पण तू कधी त्याला प्रॉपरली रेकॉर्ड नाही केला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. तू फक्त एवढं म्हणलं की सो मच स्ट्रेस, बट यू डिडंट इवन एक्सप्लेन ऑल दिस स्टफ. आज तू एक्सप्लेन करून राहिला आहे, ठीक आहे गोष्ट, बट यू ऑलरेडी एक्सपिरियन्स ऑल दोज थिंग्स, राईट? सो आणि इवन बेटर, याच्यापेक्षा पण खूप जास्त स्ट्रेस तू सहन केला आहे राव. सो असं काय म्हणू नको का तू सहन करू शकशील, कारण ऑफकोर्स तू सहन करू शकते, ऑफकोर्स. इट जस्ट लाईक. तर आज स्ट्रेस होण्याचं आज केलं का तू यार? आज का झालं सांगू, आज बहुत भयानक झालं. आज ठीक आहे, मी आज सकाळपासून सांगतो. सकाळी उठलो, तयारी वगैरे केली. नागपूर पुणेने मी नागपूरला गेलो. नागपूर पुणे एक्सप्रेसने मी नागपूरला गेलो आणि त्याच्यानंतर मग काय की गाडीतून उतरलो आणि स्कूल म्हणजे इथे जाता नाही का मला 10 वाजता फोन आला होता
इन्फोलिंक सर्व्हिसेसवाल्यांचा. ओके. ते म्हणे की तुमची जॉईनिंग झाली आहे म्हणे बजाज स्टीलमध्ये, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी 1-2 दिवसात कॉल येऊन जाईल म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. मग मी त्यांना थोडंसं पेमेंटबद्दल विचारलं का पेमेंट किती राहील म्हणलं. तर ते म्हणे तुमचं पेमेंट 20,000 ते 30,000 पेमेंट वगैरे राहील म्हणे. ओके ठीक आहे. थोडंसं चांगलं वाटलं राव. बट मी अजूनपर्यंत त्याच्यावर जास्त अपेक्षा ठेवत नाही. कारण अजूनपर्यंत मला फुल कंडिशन माहीत नाही. ॲक्च्युली मी मेल पण चेक केले पूर्ण, बट त्याच्यामध्ये असं काहीच लिहून नाही आहे का त्यांचा मेल काहीच आला नाही. जस्ट कॉल मी आणि ते म्हणे का तुम्हाला एक्सपिरियन्स आहे सो यस, तर मग आम्ही तुम्हाला रिक्रूट करून घेऊ म्हणते. ओके. पण जेव्हा इंटरव्ह्यू राहीन तेव्हा मी पूर्ण या साऱ्या गोष्टी जाणून घेईन. ओके ठीक आहे. स्ट्रेसचं हे कारण नाही. दुसरं आहे का मी क्लासेसमध्ये गेलो, सरांनी काही कमांड शिकवल्या. आता आज नाही का मी होतो आणि तो प्रफुल होता आणि आज प्रज्योत वगैरे नव्हता आज. सो आम्ही दोघंच जण होतो. ते कमांड शिकलो आणि त्याच्यानंतर काय होतं की ते एक्सरसाइज नाही का त्याच्यापाशी होती. ते एक्सरसाइज म्हणजे PDF फाईल याच्यातून आपल्याला ते डायग्राम बनवायची आहे. तर ती एक्सरसाइज नाही का त्याच्यापाशी होती. सो मग मी म्हणलं की त्याच्यापाशी पेनड्राईव्ह आहे म्हणलं तर देऊन दे म्हणलं. अरे तो म्हणे त्याच्यात PCमध्ये व्हायरस आहे म्हणे. तू म्हणे माझं होते म्हणे ह्या लॅपटॉपमध्ये, नंतर तू याच लॅपटॉपवर बस म्हणे आणि पुन्हा प्रॅक्टिस कर म्हणे मला. मी म्हणलं नाही म्हणलं आता आहे ना PC खाली आहे म्हणलं, तुझ्यापाशी पेनड्राईव्ह पण आहे, देऊन दे आणि या बंद्यापाशी अँटीव्हायरस आहे, स्कॅन करून तुला वापस देऊन देतो म्हणलं. ओके ठीक आहे म्हणे. मग त्यांनी पेनड्राईव्हमध्ये त्यांनी सगळा डेटा टाकला त्याचा जो, आणि तो मला दिला पेनड्राईव्ह. आता पेनड्राईव्ह मी लावला, त्याच्यामध्ये गेले व्हायरस. मला ऑलरेडी माहीत होतं व्हायरस आहे त्यात जाणारच आहे. गेले व्हायरस गेले. आता ते PDF फाईल आहे ना, ते PDF फाईल नाही का, ते ॲक्च्युली 1 GB फाईल होती. कारण त्याच्यामध्ये नाही का बहुत साऱ्या PDF फाईल होत्या, बहुत साऱ्या. इट्स टू मच. पूर्ण एक्सरसाइज होती. आता ते कॉपी करायला गेलो तर ते कॉपी झालंच नाही. या कॉपी करायला गेलो, पुन्हा कॉपी करायला गेलो, झालंच नाही. माहिती का होऊन राहिलं. फाईल लोकेशनच नाही दिसून राहिली. का झालं मी पूर्ण प्रयत्न केला. मग मला असं वाटलं का माईट बी अँड व्हायरस आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. तर मग काय केलं की मग मी म्हणलं याच्याकडून स्कॅन करतो म्हणलं पुन्हा एकदा, आणि स्कॅन केल्यानंतर पुन्हा लावतो म्हणलं. PDF फाईल कॉपी केल्यानंतर पुन्हा स्कॅन करतो त्याला देऊन देतो म्हटलं. हा माझा प्लॅन होता. तर मी तसंच केलं राव. मी त्याच्याकडून स्कॅन करून घेतला. स्कॅन केल्यानंतर मग मी पुन्हा PCमध्ये लावला. आता पहिले तरी काही ना काही ते दिसून राहिलं होतं, काही फाईल वगैरे. आता तर काही दिसून न राहिलं. अनहिडन केलं, सिलेक्ट ऑल केलं, शो ऑल फोल्डर केले, तरी काहीच घंटा दिसून न राहिलं. आणि डेटा दाखवून राहिला की पेनड्राईव्हमध्ये 4 GBचा डेटा आहे म्हणून. पण तो डेटा कुठं आहे आणि कुठं हाईड केला आहे माहीतच नाही झाला. अरे साला कुठं गेला म्हणलं आता याचा डेटा. कारण याच्यामध्ये नाही का त्याचे फोटोज पण होते आणि ते PDF फाईल पण होते आणि खूप सारे त्याचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट होते. कारण आता त्याच्यावर नाही का सोल्युशन फक्त मला एवढंच माहीत होतं की सगळा डेटा कॉपी करावा लागेल आणि देन पेनड्राईव्ह फॉर्मॅट मारावं लागेल आणि देन सगळा डेटा टाकून द्यावं लागेल. सो मग मी काय केलं की पुन्हा स्कॅन करायला टाकलं त्याच्याकडे. स्कॅन केला. आता कॉपी करतो म्हणलं सगळा डेटा, तर कॉपी पण नाही होऊन राहिला. अरे माझी मादर चोद, आता काय झालं म्हणलं, कॉपी पण नाही होऊन राहिला डेटा. जस्ट लाईक सो मच स्ट्रेस. मग म्हणे अरे भाऊ म्हणे काय झालं पेनड्राईव्ह म्हणे. अरे यार म्हणलं पेनड्राईव्हचा वांदा झाला म्हणलं, पेनड्राईव्ह म्हणलं डेटा कॉपी नाही होऊन राहिला म्हणलं. यार का केलं म्हणे तू म्हणे. अरे काहीच नाही म्हणलं, याच्यात व्हायरस आहे. तर आता व्हॉट शुड आय डू. मी तुला अगोदरच सांगितलं व्हायरस नाही, तुलाही माहीत होतं म्हटलं. मग काय म्हणे पेनड्राईव्ह काढ म्हणे. स्कॅन केला म्हणे, हो म्हणे पेनड्राईव्ह काढून दे म्हणे, मी पाहून घेतो म्हणे. मग त्यांनी पेनड्राईव्ह काढला. मग पेनड्राईव्ह काढल्यानंतर मग त्याने काही फाईल्स कॉपी केल्या आणि मग त्यानंतर त्यांनी पेनड्राईव्ह फॉर्मॅट मारला आणि मला ती PDF फाईल पण नाही भेटली. आणि फालतू ती तसं नाही का, म्हणजे त्यांनी अशा नजरेने बघितलं, त्या नजरेमध्येच नाही का अशा प्रकारे भावना होती का बहुत जास्त. आणि आय जस्ट फील सो मच गिल्टी. मी काफी गिल्टी फील करून राहिलं. कारण त्यांनी अगोदर म्हणलंही होतं की भाऊ तू त्याच्या पेनड्राईव्ह घेऊ नको, याच्यात व्हायरस आहे. बट मी ऐकलं नाही राव. मी मला देऊन दे म्हणलं व्हायरस. कसं आहे त्याचाच पेनड्राईव्ह, त्याचा अँटीव्हायरस आणि माझ्यातले व्हायरस. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली मिक्सचर टू ऑल दोज स्टफ.
काफ़ी हे झालं यार, म्हणजे काफ़ी गिल्टी वाटलं तेव्हा. इट्स जस्ट सो मच गिल्टी, बहुतच. म्हणलं कुछ भी हो जाए, म्हणलं पहिले आता याचा पेनड्राईव्ह देऊन देऊ म्हणलं. तर पहिले पेनड्राईव्ह देऊन दिला. त्यांनी केला, पण त्यानं ठीक वगैरे कसा करायचा करून दिला त्यांनी. आणि पाहू घेऊ म्हणलं ते PDF वगैरे, नाही तर लागेल तर आपण एखादी फोटो काढून घेऊन घेऊ म्हणलं. बस मग आय जस्ट सो स्ट्रेस आउट. मग झाला त्यासोबत नाही का बोलूशा पण नाही वाटलं होतं, कारण त्याचा पेनड्राईव्ह थोडंसं खराब केल्यानंतर कसं मला पण एकदम गिल्टी वाटलं होतं. मग त्यानेच थोडंसं म्हणलं की काय नाही होत म्हणे वगैरे, तुला एक्सरसाइज पाहिजे म्हणे. हो म्हणे, शेअर इटनी घेऊन घेऊ. आणि शेअर इटनी मला पाठवले, केले वगैरे. तर त्या तेवढ्या पिरियडमध्ये नाही का, म्हणजे 11 ते 1च्या दरम्यान नाही का, मला काफ़ी स्ट्रेस फील होऊन राहिलं. कारण त्याच वेळी तशी माझ्यापासून ते गलती झाली तेव्हा काफ़ी गिल्टी फील होऊन राहिलं होतं तेव्हा, जस्ट सो मच या. आणि मग त्याच्यानंतर काय आहे की त्याच्यानंतर मग मी आलो घरी. घरी आल्यानंतर काही नाही, जेवण केलं, कपडे प्रेस केले, वडिलांना आईना सोडून दिलं तिकडे. इकडे ते नाही काय आंबोडा, एक कार्यक्रम आहे वाटते रात्रीचा. आणि आता उद्या तर सुट्टीच आहे, सो या. आणि थोडीशी पिक्चर पाहतो म्हणलं आज काही ना काहीतरी. आणि अजून सांगायचं आहे की हां, ते जॉबचं ते बजाजवाल्यांचा मला फोन आला होता. तर 1-2 दिवसात इंटरव्ह्यू आहे म्हणे. थोडंसं त्यांच्याकडे लक्ष ठेव, केव्हाही कॉल येऊ शकते. लागला तर ठीक, नाही लागला मेंटेनन्सचं वर्क आहे म्हणते. आय डोंट नो, तुला काय वाटते मला करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? वेल, अजूनपर्यंत तुला माहिती नाही, त्यामुळे तू जज नको करू. पण जेव्हा तुला माहिती भेटेल तेव्हा तुला जज करण्यासाठी टाईम पण राहणार नाही. सो बेसिकली तू आताच विचार कर, हा मेंटेनन्सचं काम आहे, बट डूड माझ्यापाशी दुसरा कोणता जॉब पण तर नाही येणार आहो. विचार कर ना. आणि यावेळेस मला जॉबची बहुत जास्त गरज आहे, सच में. आता मला वाटते का मला डिझाईनमध्येच जायचं आहे, बट आता तुला मेंटेनन्सचा जॉब भेटून राहिला आहे तर या यू हॅव टू डू दिस. कारण समजा जर याच्याच थ्रू आपल्या समजा पुण्याला जायला भेटलं तर हे ठीक आहे राव या. म्हणजे आपण जास्त आर्ग्युमेंट नाही करू, कारण आपलं डिझाईन तर कडे जायचं तर आहे. आपल्याला वाटते का तिकडेच जाणार, तिकडेच आपलं करिअर आहे. बट इंटरव्ह्यूच्या वेळेस नाही का माहीत पडेल ना, अजूनपर्यंत कन्फर्म नाही सांगतात. आपण नाही का आतापासूनच जज करून टाकतो, असं होईन तसं होईन, जॉब लागन, मग अपडाऊन करीन, मग मी पैसे सेव्हिंग करीन, एवढा लसून. सो हा विचार नको करू या. जस्ट जेव्हा येईन तेव्हा येईन. आपल्याला एवढं माहीत आहे जे आपण डिसिजन घेऊ जे चांगलंच राहील आपल्यासाठी, राईट? सो यस, सो this is the My Artifact episode number 968. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.